पालघर जिल्ह्यातील सफाळ या ठिकाणी जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्य महाराज यांचा दिव्य पादुका दर्शन सोहळा संपन्न झाला। ढोल ताशा, झेंडदारी, कलशदारी, लेझिम, भजन, कोळी नृत्य अशा अनेक सांस्कृतिक देखाव्याने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। या आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमात सफाळे पोलीस निरीक्षक दत्ता शेळके, पालघर जिल्हा बहुजन विकास आघाडी संघटक प्रवीण राऊत, सफाळे उपसरपंच राजेश म्हात्रे, ओमटेक्स क्रिकेट असोसिएशन प्रमुख विजय पटेल, संजीवन ट्रस्ट अध्यक्ष उदय रानभरे, मुंबई पीठ प्रमुख उमेश पेडणेकर, उपपीठ प्रमुख अमेय विचारे, पीठ व्यवस्थापक मनोज पाडावे, पीठ महिला निरीक्षक स्नेहा पवारताई इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी संस्थानाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत सफाळे परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना मुलांच्या शिक्षणासाठी 10 दूरदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। या सोहळ्यात समाजाच्या 132 भाविकांनी उपासक दीक्षा घेतली। पादुका पूजनासाठी 380 भक्तांनी गुरुच्यांच्या दिव्य सिद्ध पादुकांचे पूजन केले आणि 2500 भक्तगणांनी सिद्ध पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला।